नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 4 जुलैचा रिव्ह्यू आणि आजचा हा जो एपिसोड आहे ना, तो खरंच खूपच रंजक आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिल्याच सीनमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या युवराजने केलेला खोटेपणा फायनली कौशिकीसमोर आलेला असतो आणि त्यामुळे कौशिकी तर खूप जास्त चिडलेली असते. ती त्याच संदर्भात युवराजला जाब विचारत असते आणि युवराजच्या तोंडून मात्र शब्द फुटत नसतो. केदार रागात त्याच्याकडे पाहत असतो आणि इकडे कौशिकी मोठमोठ्याने त्याच्यावर ओरडत असते. त्याला विचारत असते की युवराज का वागलास तू असा? अरे मी तुझ्यावर किती मोठी जबाबदारी सोपवली होती आणि तू मात्र माझ्याशी खोटं बोललास. एक खोटा पुरावा, खोटा साक्षीदार उभा केलास आणि पोलीस खात्यावर चिखलफेक केली. तुला लाज वाटली नाही का? सांग मला, कशासाठी केलंस तू हे सगळं? पण युवराज फक्त खाली मान घालून उभा असतो. त्याच्या तोंडून शब्दही फुटत नसतो आणि त्याच्या या अशाच वागण्यामुळे कौशिकीच्या तळपायची आग अगदी मस्तकात जात असते. शेवटी तर ती त्या युवराजचं तोंडच पकडते आणि त्याला म्हणू लागते की युवराज, मला खरं खरं सांग, तुला काय गरज पडली हे सगळं करायची? मला जाणून घ्यायचंय की तू इतक्या खालच्या पातळीला का गेला? आणि त्यावेळी युवराज एक नवीनच नाटक सुरू करतो. तो कौशिकीला म्हणू लागतो की ताई, तुला जाणून घ्यायचंय ना मी हे सगळं का केलं? तर ऐक, मी हे सगळं या केदारमुळे केलं. आणि मग तो केदारकडे जात म्हणतो की काय रे केदार, झालं ना तुझं समाधान? लावलीस ना तू आमच्यात आग? आणि त्यावेळी कौशिकी म्हणते, अरे हे काय बोलतोयस तू? केदारचा या सगळ्याशी काय संबंध? आणि मग हा युवराज नेहमीप्रमाणे केदारला ब्लेम करायला सुरुवात करतो. म्हणू लागतो की अगं ताई, या सगळ्याच्या मुळाशी हा केदारच आहे. तुझा माझ्यापेक्षा जास्त या केदारवर विश्वास आहे. केदार काही बोलला ना तरी तू ते लगेच मान्य करते आणि माझ्यावर मात्र साधा विश्वासही ठेवत नाही आणि म्हणूनच मला हे सगळं करावं लागलं. आणि ते ऐकून कौशिकी मोठ्याने ओरडून म्हणते की युवराज गप्प बस. मला चांगलंच माहिती आहे की या सगळ्याचा केदारशी काहीही संबंध नाही आहे. अरे तुला केदारचा राग येतो, तुला तो आवडत नाही हे मी समजू शकते, पण तू या कारणामुळे इतक्या खालच्या पातळीला गेलाय यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. हे बघ, मी ना तुला पुन्हा एकदा सांगते, तू हे सगळं का केलंस? तुझा या सगळ्यामध्ये काय फायदा आहे हे मला आता कळायलाच हवं. आणि त्यावेळी केदारमध्ये पडत कौशिकीला शांत करायचा प्रयत्न करतो, पण कौशिकी त्याला सांगते की नाही केदार, प्लीज आता काही बोलू नको. आणि ती पुन्हा त्या युवराजला जाब विचारू लागते. तिला हे कळून चुकलेलं असतं की नक्कीच या सगळ्यामध्ये युवराजचा काही ना काहीतरी सहभाग आहे. त्याचा काहीतरी फायदा असल्याशिवाय तो इतका मोठा खोटा साक्षीदार उभा करणार नाही. आणि ती त्याच संदर्भात युवराजला पुन्हा पुन्हा विचारत असते, पण युवराज काही तोंड उघडायला तयारच नसतो. तो केदारचंच नाव घेत असतो आणि तो जे काही वागलाय ते एक्सप्लेन करत असतो. ते कसं बरोबर आहे हेच समजावत असतो कौशिकीला आणि वर तोंड करून म्हणतही असतो की ताई प्लीज मला समजून घे. पण कौशिकी म्हणते की नाही, आता मी तुला नाही समजून घेणार. आत्तापर्यंत मी शांत राहिले, तीच माझी सगळ्यात मोठी चूक ठरली, पण आता नाही. आणि मग ती फायनली या युवराजला एम-एन-एममधून बाहेर काढते. ती त्या मूर्ख माणसाला स्पष्टपणे सांगते की माझ्या परवानगीशिवाय तू माझ्या ऑफिसच्या पायरीवर पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. आणि शेवटी तर ती त्याला स्वतःच्या केबिनमधून अक्षरशः हाकलून देते. आणि या अपमानामुळे युवराज तर आणखीनच चिडतो. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की तारीने साधू सरांसोबत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, पण ते काही शक्य होतच नाही. त्याचवेळी टीम तिला पुन्हा पुन्हा विचारत असते की बॉस, आता आपण काय करायचं? तो गुलाब तर काही बोलायला तयार नाही आहे आणि एकदा का आपण CBIकडे त्याची कस्टडी दिली तर मग आपल्या हातात काहीच राहणार नाही. आणि त्यामुळे तारीने सुद्धा थोडीशी पॅनिक झालेली असते. फातिमा म्हणत असते की आपण लॉमध्ये काही लूप होल आहे का ते पाहायचं का? कारण तो गुलाब आपल्या कस्टडीत राहणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा का तो CBIकडे गेला की मग आपल्याला त्याच्याकडून काहीच कबूल करवून घेता येणार नाही. आणि त्यावेळी तारिणी म्हणते की हो फातिमा, समजते मला, पण इतक्या मोठ्या गुन्हेगाराला आपण आपल्या कस्टडीत नाही ठेवू शकत. खरं तर त्याला आपण आधीच CBIकडे सोपवायला हवं होतं. आणि ते ऐकून इतर सगळेजण काळजीत पडतात. तारिणी म्हणत असते की काही झालं ना तरी मी त्याच्याकडून त्याने माझ्या आईच्या बाबतीत काय केलं हे जाणून घेणारच. जे सत्य शोधण्यासाठी मी आयुष्यभर वाट पाहिली ते सत्य मी असं इतक्या सहजपणे नाही सोडणार. त्याचवेळी दुसरीकडे युवराजच्या वागण्यामुळे कौशिकी पूर्णपणे खचून गेलेली असते. केदार तिला सावरण्याचा, समजावण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावेळी कौशिकी म्हणत असते की हो केदार, मी ओके आहे, काही झालेलं नाही. पण खरं तर ती बिचारी खूप घाबरलेली असते.
युवराजच्या एका खोट्यामुळे आपल्या कंपनीचं नाव धुळीला मिसळलं असतं. इतक्या वर्षांची मेहनत वाया गेली असती. या गोष्टीचाच तिला खूप जास्त त्रास होत असतो. केदार तिला समजावत असतो आणि त्यावेळी ती केदारला सांगते की तू माझी काळजी करू नको. तो गुलाब कोण आहे हे ताबडतोब शोधून काढ. मला या केसच्या संदर्भात सगळी माहिती हवी आहे. आणि त्यावर केदारही हो म्हणतो. कौशिकीला काळजी घ्यायला सांगतो आणि कामासाठी बाहेर पडतो. तर कौशिकी स्वतःला शांत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. त्यानंतर मग दुसरा सीन आपण असा पाहतो की युवराज तोंडवर करून घरी आलेला असतो आणि अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतो. आणि त्यावेळी ती निशी नेहमीप्रमाणे त्याच्या मागे पुढे करत असते. बडबड बडबड करत म्हणत असते की मला माहिती आहे युवी, तू कौशिकीताईंना इतकी मोठी बातमी मिळवून दिली म्हणून त्यांनी खुश होऊन तुला लवकर घरी सोडलं ना. आता आपण दोघेजण मस्तपैकी कुठेतरी फिरायला जाऊ. पण युवराजचं ना तिच्या बोलण्याकडे लक्ष असतं ना तिच्याकडे. तो फक्त जे काही घडलं आहे त्याचा विचार करत असतो आणि घाबरून मनाशी म्हणत असतो की जर का त्या गुलाबने माझं नाव घेतलं तर मग माझं काही खरं नाही. आणि त्यावेळी निशी पुन्हा त्याच्या जवळ येते आणि त्यामुळे युवराजचा स्वतःवरचा ताबा सुटतो. तो निशीवर हात उगारतो आणि तिला ढकलून देतो. पण तितक्यात तिथे येते पद्मिनी आणि ती त्या निशीला सावरते, तिला बाहेर जायला सांगते आणि स्वतः युवराजशी बोलायला जाते. युवराज खूप जास्त चिडलेला असतो. पद्मिनी कसं बसं त्याला समजावत शांत करते आणि विचारते की काय झाले बोल. आणि मग युवराज तिला घडलेला सगळा प्रकार सांगतो. परंतु स्वतःच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याला जे काही सांगायचं असतं तितकंच तो अगदी तिखट मीठ मिरची मसाला लावून त्या पद्मिनीसमोर मांडतो. आणि कौशिकीचीच कशी चूक आहे हे तिला अक्षरशः पटवूनच देतो. आणि ती मूर्खबाईसुद्धा आपल्या लाडक्या लेकाच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवते आणि कौशिकीच्या नावाने बोट मोडायला सुरुवात करते. आणि त्यानंतर दुसरीकडे ती निशी ती रडतच तिच्या आईला म्हणजे त्या रेखाला कॉल करते. आणि युवराज तिच्यासोबत कसा वागलाय ते न सांगता कौशिकी युवराजसोबत कशी वागली ते तिला सांगू लागते. ती रडतच म्हणत असते की नेहमी माझ्या युवीसोबतच चुकीचं घडतं. आत्तासुद्धा कौशिकीताईंनी त्याला कंपनीतून काढून टाकलं. आता त्या बिचाऱ्याचं कसं होणार. आणि ते ऐकून रेखा घाबरून विचारते का गं बाई काय झालं, युवराजजींनी असं काय केलं. आणि मग निशी तिला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते की कौशिकीताईंना काहीतरी बातमी मिळावी, चॅनल चालावं म्हणून युवराजने खोटा पुरावा उभा केला. त्यात काय इतकं झालं. या एवढ्याशा कारणावरून कौशिकीताईंनी त्याला कामावरून काढून टाकण्याची काही गरज आहे का. आणि तिच्या या अशा बोलण्यावर तिची आईसुद्धा विश्वास ठेवते आणि तिला सपोर्ट करत म्हणते की हो हो अगदी बरोबर आहे तुझं. युवराजरावांचं थोडंसं चुकलं असेल पण लगेच त्यांना इतकी मोठी शिक्षा देण्याचं काय कारण आहे. हे बघ बाळा, तू काही काळजी करू नको, मी माझ्या परीने मला काही करता येते का ते पाहते. आणि त्यावरती मूर्ख निशीसुद्धा हो म्हणत फोन ठेवून देते. आणि मग ही रेखा नेहमीप्रमाणे तिच्या नवऱ्याकडे जाते आणि त्याला म्हणू लागते की तुम्हाला माहिती आहे का, आपले युवराजराव थोडं खोटं काय बोलले तर त्या कौशिकीताईंनी सरळ त्यांना कंपनीतून काढून टाकलं म्हणे. आता तुम्ही एक काम करा, थेट त्या कौशिकीताईंना कॉल करा आणि त्यांना समजवा, त्यांना युवराजरावांना पुन्हा कामावर घ्यायला सांगा. आणि ते ऐकून तारिणीचे आणि निशीचे बाबा डोक्यालाच हात लावतात आणि म्हणतात की अगं बाई हे काय बोलतेस तू. आणि जर खरंच युवराज खोटं बोलला असेल तर कौशिकीताईंनी बरोबरच केलं आहे. आणि मुळात आपण त्यांच्या घरच्या किंवा कंपनीच्या गोष्टींमध्ये पडण्याचा काय संबंध. कौशिकीताई माझं का ऐकून घेतील. एक वेळ निशीने काही चूक केली असती तर मी जाऊन बोललो असतो, पण युवराजने चूक केली तर मग मी का माफी मागू. आणि हे ऐकून रेखा म्हणते ठीक आहे तुम्ही नका काही बोलू, पण तुम्ही ना तुमच्या लाडक्या तारिणीला आणि त्या केदारला बोलायला सांगा. आणि हे ऐकून तारिणीच्या बाबांना काय करावं तेच सुचत नाही. तर दुसरीकडे तो युवराज खरंच खूपच घाबरलेला असतो आणि त्याच नादात तो पुन्हा एकदा नशा करायचं ठरवतो. पण मग भानावर येत म्हणतो की नाही नाही, मी आत्ता हे असं काही करू शकत नाही. मला लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एखादा मार्ग शोधावा लागेल. आणि मग तो विचार करत फेऱ्या मारू लागतो. दुसरीकडे चेतना काकू पद्मिनीशी बोलत असते. तिला विचारत असते की काय हो वहिनी, युवराजचं प्रकरण आता शांत झालं ना. तर पद्मिनी म्हणत असते की नाही, आता एकदा कधी कौशिकी घरी आली ना मग तू बघ मी तिला कसा जाब विचारते ते. स्वतःचं लग्न मोडून इथे आपल्या घरात येऊन बसले, तिला लाजही वाटत नाही. आणि त्यावेळी चेतना काकू म्हणत असते पण कौशिकी तर सगळं व्यवस्थित सांभाळते, मग तिची काय चूक आहे. आणि याच गोष्टीवरून त्या दोघीजण एकमेकींशी वाद घालायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे युवराज असं ठरवतो की जर गुलाबने आपलं नाव घेतलं तर आपल्याला पळून जायला एखादी सुरक्षित जागा हवी. आणि मग तो खुशाल घर सोडून जाण्याचा विचार करतो आणि लगेचच बॅगही भरायला घेतो. दुसरीकडे तारिणी आणि तिची टीम साधू सरांसोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात, पण माहीत नाही का त्यांचा कॉन्टॅक्ट होतच नसतो आणि म्हणूनच त्यांना काळजी वाटत असते.
त्यातच दुसरीकडे हा युवराज जेव्हा घरातून बाहेर पडत असतो तेव्हा नेमकी चेतना काकू आणि पद्मिनी त्याला पाहतात आणि त्याला विचारतात की काय रे, बॅग वगैरे घेऊन कुठे चाललायस तू. आणि त्यामुळे युवराज घाबरतो, कारण त्याला आता काय उत्तर द्यावं असा प्रश्न पडलेला असतो. तर दुसरीकडे केदारसुद्धा बेसवर आलेला असतो आणि तो तारिणीला विचारत असतो की बॉस, आता आपण काय करायचं. जर त्या गुलाबची कस्टडी CBIकडे गेली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की तारिणी त्या गुलाबच्या मुलीला शोधून काढते आणि जेव्हा गुलाब तिचा फोटो पाहतो तेव्हा तो मुलीच्या सुरक्षिततेसाठी भीतीपोटी तारिणीसमोर वसुधाबद्दल सगळं काही बोलायला तयार होतो. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा.